नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता जानकी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून तयार झालेली असते आणि किचनमध्ये येऊन ती आपल्या कामांना सुरुवात करते. तर प्रेक्षकांनो, 6 वाजता नळाला पाणी येणार असतं. तेव्हा जानकी इथे हंडे वगैरे घासून आता रेडी ठेवते आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, जानकीला ऋषिकेशच्या अलारामचा सुद्धा आवाज येतो. तेव्हा जानकीला कळतं की आज अलाराम लावल्यामुळे ऋषिकेश निदान वेळेवरती तरी उठेल. तेव्हा त्याच्या अलारामचा आवाज ऐकून जानकीच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्माईल आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने किचनमधली सगळी कामं आवरलेली असतात. डबा वगैरे तयार करून सगळ्यांचा स्वयंपाक तयार करून ती ऑफिससाठी तयार झालेली असते. तर प्रेक्षकांनो, ऋषिकेशसुद्धा सकाळी लवकर उठून पाणी वगैरे भरून अंघोळ करून तयार झालेला असतो, कारण त्यालासुद्धा इंटरव्ह्यूसाठी बाहेर जायचं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, ऋषिकेश बाहेरून स्वतःसाठी चहा घेऊन येतो आणि चहा वगैरे पिऊन तो आता ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असताना त्याने एक शर्ट काढलेलं असतं. त्या शर्टला आता खूपच जास्त चुन्या पडलेल्या असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की अरे देवा, हे शर्ट किती चुरगळलं आहे, याला आता इस्त्री करायला हवी. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, ऋषिकेश शर्टला इस्त्री करत असतो. तेव्हा त्याला एक फोन येतो. फोनवरती बोलत असताना ऋषिकेश म्हणत असतो की अरे हो, मला माहिती आहे, आज मला इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि मी इंटरव्ह्यूला वेळेतच जाणार, असं सुद्धा इथे ऋषिकेश म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी ऑफिसला निघालेली असते. ती म्हणते, काका काकू, मी आता निघते ऑफिसला जायला, पण आज मी पुण्याला जाणार आहे, हां, यायला थोडासा उशीर होईल. तेव्हा काका म्हणतात, अगं पण बरोबर कोण आहे, एकटी जाणार आहेस का? जानकी म्हणते, नाही, आमचे बॉस आहेत ना, ते मला घ्यायला येणार आहेत, यायला फक्त थोडासा उशीर होईल. तेव्हा काकू म्हणतात, हो जा, पण वेळेवरती परत ये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशला फोन आल्यानंतर व्यवस्थित आवाज येत नसतो, म्हणून तो फोनवरती बोलण्यासाठी तो बाहेर येतो आणि आतमध्ये इस्त्री त्याने शर्टवरती तशीच आता ठेवलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकीचं लक्ष जातं. तेव्हा ती बघते तर काय, इथे आता शर्टवरती इस्त्री तशीच चालू ठेवलेली असते. तेव्हा त्याच्यातून धूर यायला सुरू होतो. जानकी धावत पळत येते आणि इस्त्री उचलते आणि बघते तर काय, संपूर्णपणे इस्त्रीमुळे शर्ट आता जळून खाक झालेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणत असतो की अरे देवा, मी काय करू, मला तर साधी इस्त्रीसुद्धा करता येत नाही. जानकी म्हणते, इस्त्री करता येत नाही म्हणून ती करायचीच नाही का? शिकायला हवं. जी गोष्ट आपल्याला येत नाही ती शिकल्यानंतर बरोबर येते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मला जमणार आहे का इस्त्री करायला? जानकी म्हणते, का नाही जमणार, मी आहे ना, मी तुला इस्त्री करायला शिकवते. तू मला त्या माणसाला चप्पल मारायला शिकवलीस ना, मग आता मी तुला इस्त्री करायला शिकवते. जी गोष्ट आपल्याला येत नाही ती मान्य करायला काय हरकत आहे, आणि ती शिकली तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तू मला शिकू नकोस, तू जा, मी माझं काम करेन. तेव्हा जानकी म्हणते, असं कसं, मी आहे ना तुला इथे शिकवायला, मी तुला शिकवते, चल, इस्त्री कशी करायची ते मी तुला सांगते. शर्टचं कापड बघायचं आणि त्यानुसार इथे टेम्परेचर मॅनेज करायचं. इथे बघ, टेम्परेचर लिहिलेलं असतं, त्यामुळे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आणि इस्त्री करायची. आणि इस्त्री करत असताना घासत बसायचं नाही, तर मधून उचलायची सुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी व्यवस्थित ऋषिकेशला इस्त्री करायला शिकवत असताना त्याचा हात पकडून त्याला इस्त्री कशी करायची हे सांगत असते. तेव्हा तिथे मकरंद आलेला असतो. ऋषिकेश आणि जानकीला एकत्र बघून मकरंदला इतका राग येतो. तो म्हणत असतो की जानकी, मी कधीच तुला दुसऱ्या कुठल्याही मुलाबरोबर बघू शकत नाही. तुमच्या दोघांचा हा चॅप्टर आत्ताच्या आत्ता क्लोज झाला पाहिजे, असं तो म्हणतो आणि हातामध्ये असलेली गुलाबाची फुलं इथे आता पूर्णपणे तो आता तोडून मोडून टाकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, हे सगळं करत असताना त्याच्या हातातून सुद्धा रक्त आलेलं असतं. त्यानंतर शर्टला इस्त्री करून झालेली असते. जानकी म्हणते, अरे वा, किती छान इस्त्री केली आहेस तू, बघ तुला जमलं की नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की हे जत्रेवाली, थँक्यू सो मच, तू मला इस्त्री करायला शिकवलीस आणि मगाशी जे काही तुला बोललो रागाने त्यासाठी सॉरी. तेव्हा जानकी म्हणत असते, अरे बाप रे, म्हणजे तुझ्यासारख्या उन्हा टप्पूला इतकं गोड थँक्यूसुद्धा म्हणता येतं, ते सुद्धा इतक्या छान पद्धतीने, मला हे खरंच खूप आवडलं आहे. बरं ठीक आहे, तुला ऑल द बेस्ट तुझ्या इंटरव्ह्यूसाठी.
आणि मी सुद्धा काही रागाने बोलले असेल तर त्यासाठी सॉरी हां. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी बाहेर आल्यानंतर बघते तर काय, मकरन आलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, अरे मकरन आलास तू? बरं चल आपण निघूया. आणि हे काय रे, तुझ्या हातातून तर रक्त आलंय. तेव्हा मकरन म्हणत असतो, नाही काही नाही, तुझ्यासाठी गुलाबाचं फूल आणलं होतं, पण त्याच्यातला एक काटा माझ्या हाताला टुपला. तेव्हा जानकी म्हणते, काय गुलाबाचं फूल आणि माझ्यासाठी, पण का? तेव्हा मकरन म्हणतो, का काय झालं, तुला गुलाबाचं फूल दिलं तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा जानकी म्हणते, प्रॉब्लेम नाही आहे, पण आता मध्येच तू मला फूल का देशील? तेव्हा इथे मकरन म्हणत असतो की अच्छा, म्हणजे मी तुझ्यासाठी आणलेलं हे फूल तुला आवडलेलं नाही आहे का? मग तुला जर हे फूल नकोच असेल तर देण्यात तरी काय अर्थ आहे? जानकी बिचारी एक मुलगी आहे ना, ती गुलाबाची फुलं विकत होती. तिच्याकडून कोणी घेत नव्हतं. तिला आशा वाटत होती की कुणीतरी माझ्याकडून हे फूल घेईल आणि म्हणून मी तिच्यासाठी तिला मदत म्हणून हे फूल घेतलं होतं आणि विचार केला की हे फूल मी तुला देईन. पण तुझ्याकडे बघून असं वाटतंय की तुला हे फूल नको आहे. मग आता हे फूल मी काय करू? मी फेकून देतो. तेव्हा जानकी म्हणते, मकरन काही हरकत नाही. ते फूल तू मला देऊ शकतोस. प्लीज दे. तेव्हा इथे जानकीने ते फूल आता घेतलेलं असतं. त्यानंतर ती म्हणते की चल आपल्याला पुण्याला निघायचं आहे ना? तेव्हा मकरन म्हणतो, नाही आता आपण पुण्याला नाही जायचं. तेव्हा जानकी म्हणते, का? काल तर तू म्हणाला होतास ना? तेव्हा मकरन म्हणतो, हो, पण कधी कधी आपले प्लॅन्स चेंज होतात ना, आपली इच्छा नसेल तरीसुद्धा. मग आता तसंच काहीचं समज, आता आपण पुण्याला नाही, आपण ऑफिसमध्ये जातोय, चल. तेव्हा जानकीला तर आश्चर्यच वाटतं की मकरन असा काय वागतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश ऑफिसला जाण्यासाठी रेडी झालेला असतो. तेव्हा सुमित्रा फोन करते आणि म्हणते, ऋषिकेश बाळा कसा आहेस तू? आणि काय रे, नाश्ता वगैरे केलास का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो आई, माझा नाश्ता झालाय, तू नको काळजी करू. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, हे बघ ऋषिकेश, आज तुझा इंटरव्ह्यू आहे ना, देवाचा आशीर्वाद घे आणि इंटरव्ह्यूला जा. तुला लवकरात लवकर एखादी चांगली नोकरी मिळवू दे. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की मी देवाशी प्रार्थना करतेच की माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळू दे म्हणून. आणि हे बघ, तू सुद्धा व्यवस्थित इंटरव्ह्यू दे आणि लवकरात लवकर तुझ्या घरी परत ये हां. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, हो आई हो, मी नक्की इंटरव्ह्यू व्यवस्थित देईन आणि देवाचा आशीर्वाद घेऊनच जाईन. तेव्हा सुमित्रा म्हणते की तुला तर देवाचा आशीर्वाद मिळू दे आणि नोकरीसुद्धा मिळू दे, पण त्याआधी तुला एक चांगली मुलगी मिळू दे. कारण ती मुलगी जर तुझ्या आयुष्यात आली ना ऋषिकेश, तरच तुझं आयुष्य सुंदर होणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मकरन आणि जानकी दोघेजण ऑफिसमध्ये आलेले असतात. तेव्हा जानकी म्हणत असते, मकरन, तू मला सांगत का नाही आहेस की आपण पुण्याला न जाता ऑफिसमध्ये का आलो? तू का प्लॅन चेंज केलास? तेव्हा मकरन म्हणतो, कारण आपल्याला थोडं इथेसुद्धा काम आहे, ते आधी आपण करूया, नंतर पुण्याचं बघू. तेव्हा मकरन म्हणत असतो की जानकी, हे काम आहे ना पुण्यामध्ये, मुळशीमध्ये आपणच केलं होतं. म्हणजे ही बिल्डिंग पूर्णपणे तयार केली होती. तिचा इव्हेंट होता ना, त्यासाठी तो इव्हेंट आपणच पूर्णपणे ऑर्गनाईज केला होता. आणि त्या बिल्डिंगच्या मालकाला आपला इव्हेंट इतका आवडला ना, की त्याने आपल्याला एक फ्लॅटसुद्धा आता गिफ्ट दिलेला आहे. म्हणजे तो कंपनीच्या मार्फत मलाच मिळाला आहे. तर तो फ्लॅट रिकामा आहे. तर तू एक काम करू शकतेस, त्या फ्लॅटमध्ये तू जाऊन राहा. तेव्हा जानकी म्हणते, काय मकरन, त्या फ्लॅटमध्ये मी जाऊन राहू? पण कशाला? आणि त्या फ्लॅटचं भाडं मला परवडणार आहे का? तेव्हा मकरन म्हणतो, तू कशाला भाड्याची काळजी करतेस? मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेन. तर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशचा इंटरव्ह्यू खूप छान झालेला असतो. मॅनेजर म्हणत असतात, पण ऋषिकेश रणदिवे, अहो तुम्ही या पोस्टसाठी जरा ओव्हर क्वालिफाईड आहात असं नाही वाटत का तुम्हाला? मग तुम्ही इतके शिकलेले असताना ही नोकरी तुम्ही का कराल? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे बघा, कधी कधी जास्तीचं शिक्षण आहे ना आपल्या आडसुद्धा येत असतं. मला आता जास्त शिक्षण आहे की कमी आहे याच्यापेक्षा माझ्या हाताला काम असणं जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा मला नोकरीची जास्त गरज आहे साहेब, मला नोकरी द्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मॅनेजर म्हणत असतात की या पोस्टसाठी एक मुलगा येणार होता, पण मला असं वाटतं तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त बेटर कॅन्डिडेट आहातच, पण तुमचं शिक्षणसुद्धा जास्त आहे, तेव्हा मी तुम्हाला ही नोकरी देतोय. पण आता प्रेक्षकांनो, तो मुलगा इंटरव्ह्यूला आलेला असतो, जो कॅन्डिडेट येणार असतो तो म्हणतो की सर मला माफ करा, मला यायला उशीर झाला, तुम्ही आज मला इंटरव्ह्यूला बोलावलं होतं. तेव्हा इथे मॅनेजर म्हणतात, हे बघ, तुला यायला उशीर झाला म्हणून ती नोकरी मी यांना दिलेली आहे आणि ते जास्त शिकलेले सुद्धा आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, तो माणूस म्हणतो की हे बघा, मला तुम्ही प्लीज ही नोकरी द्या.
मला ही नोकरी करणं गरजेचं आहे, कारण माझ्या कुटुंबाचं पोट माझ्यामुळे भरणार आहे. तेव्हा ही नोकरी जर मला नाही मिळाली ना, तर माझ्या कुटुंबाला उपाशी राहायची वेळ येईल हो. सर प्लीज तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्या. माझं काही चुकलं तर मला सांगा, पण ही नोकरी मला मिळू द्या. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की हे बघा सर, तुम्ही प्लीज त्या मुलाला ही नोकरी द्या. मला ही नोकरी नको आणि तुम्हीच म्हणालात ना की मी ओव्हर क्वालिफाईड आहे म्हणून, मग तुम्ही ही नोकरी ह्या मुलालाच द्या. तेव्हा ऋषिकेश जात असतो. तेव्हा पिऊननी सगळं बोलणं ऐकलेलं असतं. पिऊन म्हणत असतो की सर, तुम्हाला मिळालेली नोकरी तुम्ही त्या मुलाला का दिली? तेव्हा ऋषिकेश म्हणतो कसं आहे ना, मी मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी नोकरी शोधतोय. तर ह्या मुलाला आपलं घर आणि आपल्या घरातला खर्च चालवण्यासाठी नोकरी करायची आहे. माझ्यापेक्षा जास्त या मुलाला नोकरीची गरज आहे आणि ते मला कळलं, म्हणून मी ती नोकरी त्याला दिली. तेव्हा तो पिऊन म्हणतो पण सर, तुम्ही तर इतके शिकलेले आहात, तुमचं नाव ऋषिकेश रणदिवे आहे, तुम्ही नानासाहेबांचे थोरले सुपुत्र आहात, तुम्हाला नोकरी करायची काय गरज आहे? तुम्ही तुमचा बिझनेस का नाही सांभाळत? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला माझी ओळख निर्माण करायची आहे. ऋषिकेश रणदिवे मी आहे, पण रणदिवे नाव न लावता मला माझं असं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे असं समज. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता म्हातारी आजी आधीपासूनच ती खूपच जास्त खडूस दाखवलेली आहे. ती म्हणत असते की सुमित्रा, आज मला खरंच खूप आनंद झाला आहे, देवाने माझं ऐकलं. तेव्हा सुमित्रा म्हणते का गं आई? तेव्हा इथे आजी म्हणत असते अगं, आज मी इथे गावामध्ये आल्या आल्या देवाचं दर्शन घेतलं आणि देवाने माझं ऐकलं, कारण घरी आल्यानंतर मला आनंदाची बातमी मिळाली की तो ऋषिकेश, तो सावत्र मुलगा घर सोडून निघून गेला. अगं घर सोडून निघून गेला काय? घरातून नानासाहेबांनी हकललं त्याला. ते बरंच केलं. तेव्हा सुमित्रा म्हणत असते आई, तू ऋषिकेशबद्दल वाटेल तसं बोलू नकोस हा. ऋषिकेश घरातून गेलाय म्हणून तुला आनंद झालाय का? आणि त्याला सावत्र सावत्र म्हणू नकोस. ऋषिकेशवरती माझं किती प्रेम आहे हे माहिती आहे ना तुला, तरीसुद्धा असं बोलतेस. तुझ्यासाठी तो सावत्र असेल, या जगासाठी तो सावत्र असेल, पण माझ्यासाठी तो माझा मुलगा आहे. त्याच्यामुळे त्याला काही बोलू नकोस, मी खपून घेणार नाही, असं सुमित्रा म्हणत असते. तर इथे जानकी म्हणत असते की मकरंद, मी तुझी मैत्रीण आहे म्हणून तो फ्लॅट तू मला राहायला देतोयस का? हे बघ, मी ते नाही घेऊ शकत हा. मी ज्या कुटुंबाबरोबर राहते ना, ते खूप छान कुटुंब आहे. तेव्हा मकरंद म्हणतो हे बघ, मला नाही आवडत, तुला तिथे खूप ॲडजस्ट करावं लागते आणि माझ्या एम्प्लॉईने घरी गेल्यानंतर आरामात राहिलं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा जानकी म्हणते हे तू सगळ्या एम्प्लॉईंसाठी करतोयस का, की माझ्यासाठी करतोयस फक्त? तेव्हा मकरंद म्हणतो सुरुवात मी तुझ्यापासून करतोय. तेव्हा जानकी म्हणते त्याची गरज नाही आहे, आणि तुला कोणी सांगितलं मला त्या घरामध्ये त्रास होतोय? हे बघ, मी अनाथ आहे. मधुभाऊंनी मला लहानाचं मोठं केलं आहे आणि मधुभाऊंनीच मला इथे प्रधान काकांकडे पाठवले, कारण ते दोघेजण मित्र आहेत. माझा मधुभाऊंवरती पूर्ण विश्वास आहे. ते कुटुंब चांगलंच असणार आहे. त्यामुळे तू मला फोर्स करू शकत नाही त्या फ्लॅटमध्ये जाऊन राहायला. तू मला फोर्स करतोयस, कळलं तुला? आणि मी त्या फ्लॅटमध्ये जाणार नाही म्हणजे नाही, असं जानकीने आता स्पष्टपणे मकरंदला सांगितलेलं असतं. मकरंद म्हणत असतो की प्लीज तू माझं एकदा ऐकून तरी घे. तेव्हा जानकी म्हणते मी नाही ऐकणार, तुझी ही जबरदस्ती मी चालवून घेणार नाही. तेव्हा इथे मकरंद ऐश्वर्याला भेटायला येतो आणि तिला सगळं काही सांगतो की जानकीच्या बाबतीत, ऋषिकेशच्या बाबतीत त्याचं काय मत आहे ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की एक काम करूया का, आपण आता त्या मुलालाच तिथून हकलून देऊया का? तेव्हा इथे मकरंद म्हणतो नाही नको, जानकीला संशय येईल आणि तिला कळेल की हे सगळं मी मुद्दामून केलं आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, असं काहीतरी करायला हवं की या दोघांना एकमेकांपासून कायमचं वेगळं केलं पाहिजे. त्यांचा एकमेकांशी काही संबंधसुद्धा यायला नको, असं आता मकरंद तिला सांगतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते ठीक आहे ना, त्या दोघांचा एकमेकांशी काडी मात्र संबंध येणार नाही, असा माझ्याकडे एक प्लॅन आहे. आणि ऐश्वर्याने मकरंदला एक प्लॅन सांगितलेला असतो त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सारंग आलेला असतो. तो ऋषिकेशला म्हणतो दादा, अरे काय हे, तू का त्या मुलाला तुझी नोकरी दिलीस? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सारंग, माझ्यापेक्षा जास्त त्या मुलाला या नोकरीची गरज होती रे, म्हणून मी ती नोकरी त्याला दिली. मला काही दुसरी कुठली तरी नोकरी मिळेल. तेव्हा सारंग म्हणतो हे बघ, तू असं करू नकोस. आई तुझ्या आठवणीमध्ये किती रडत असते तुला माहिती आहे का? तिने तर नानांबरोबर बोलणंसुद्धा बंद केलं आहे. जेवत नाही, काय नाही, नानांबरोबर भांडत असते ती तुझ्यासाठी, आणि तू हातची नोकरी सोडून दिलीस. हे बघ, तू एक काम कर, लवकरात लवकर नोकरी मिळव, स्वतःला सिद्ध कर आणि घरी ये बरं. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो तोपर्यंत तू आणि सौमित्र दोघांनी मिळून नानांची आणि आपल्या आईची काळजी घ्यायची, कळलं तुला?
तेव्हा सारंग म्हणतो, हो आम्ही काळजी घेतो. तेवढ्यातच तिथे आता ऋषिकेशला एक फोन येतो. तेव्हा ऋषिकेशला एक नोकरी आहे असं समजलं जातं, की कंपनीचं एक गोडाऊन आहे आणि की तिथे काहीतरी नोकरी आहे असं ऋषिकेशला आता सांगितलं जातं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, की हो, हो ठीक आहे. मी आता लगेचच येतोय. तेव्हा सारंग म्हणतो, दादा तू चाललास सुद्धा? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो सारंग, एका कंपनीच्या गोडाऊनमध्ये माझ्यासाठी काहीतरी काम आहे. मी जातो ना तिथे लगेच बघून घेतो. तेव्हा सारंग म्हणतो, बरं बरं ठीक आहे, तू जा. तेव्हा प्रेक्षकांनो, सारंग आता थोडासा नाराज झालेला असतो, कारण ऋषिकेश लगेचच निघून जातो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये ज्या गोडाऊनमध्ये आता ऋषिकेशला बोलावलेलं असतं, त्या गोडाऊनमध्ये जानकी आलेली असते. कारण तिच्यावरती कुणीतरी एक माणूस अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय असं तिला वाटतं आणि ती घाबरून तिथे येते. गोडाऊनमध्ये आल्यानंतर सगळीकडे आय लव्ह यू जानकी असं लिहून ठेवलेलं असतं. तेव्हा जानकी ते सगळं वाचते आणि तिला चक्कर येते. तेव्हा ऋषिकेश येतो आणि तिला पकडतो. तेव्हा त्या दोघांचे एकत्र फोटो काढून आता ते प्रधान काकूंना दिलेले असतात. तेव्हा प्रधान काकू इथे जानकीवरती रागवतात आणि तिला घरातून बाहेर काढतात. तेव्हा तिला धक्का देत असताना ऋषिकेश तिला पकडतो आणि म्हणतो, काकू हे काय करताय तुम्ही? तेव्हा जानकी त्याला धक्का देत आणि म्हणते, सोड मला आणि बाजूला हो. हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. आणि आता या सगळ्यासाठी जानकी ऋषिकेशला जबाबदार ठरवत असते.